नमस्कार मंडळी. तर आज आपण हिवाळा विशेष मेथीचे मुटके बनवूया. अतिशय पौष्टिक आणि तुम्ही मुलांच्या डब्यालाही ती रेसिपी देऊ शकतात. आता या ठिकाणी आपल्याला जिरं, हिरवी मिरची, लसूण, बाजरीचं पीठ, ज्वारीचं आणि एक लिंबू घ्यायचं आहे. आता आधी आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करून घ्यायचं. तर वाटण्यासाठी आपल्याला हिरवी मिरची आणि भरपूर सारा गावरान लसूण घेतला आहे. तुम्ही कुठलाही लसूण त्यामध्ये वापरा. 2 चमचे जिरं घालून घ्यायचं आहे. पाणी न घालता त्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. मस्त आपलं वाटण इथं तयार झाली. आता ते मेथी आहे कवळी जरा घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतली. त्याला आपल्याला जेवढी बारीक कट करता येईल तेवढी आपल्याला मेथी कट करून घ्यायची आहेत. आता तुम्ही विळीनं पण तुम्ही कट करू शकता, पण विळीनं मला एवढी जमत नाही म्हणून मी तर सुरीनेच कट करून घेत आहे. आता जेवढी बारीक करता येईल तेवढी आपल्याला बारीक कट करून घ्यायची आणि त्याच बाउलमध्ये आपल्याला घालून घ्यायची. आता कोथिंबीरसुद्धा मी स्वच्छ निवडून घेतली, त्यालासुद्धा आपल्याला कट करून घ्यायची. त्या ठिकाणी आपल्याला मेथी आणि कोथिंबीर मी कट करून घेतले. एक पसरत भांडं घ्यायचं मोकळं, म्हणजे आपल्याला व्यवस्थित पीठ मळता येईल. त्यात भरपूर सारी जे कोथिंबीर आणि मेथी जे निवडून ठेवलेली ते घालून घ्यायची कट केलेली. 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि 1 वाटी इथं बाजरीचं पीठ घेतलं आहे. तुम्ही हवं असल्यास बाजरीचं पीठ आणि बेसन पिठामध्येही करू शकतात, पण मी ज्वारी आणि बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. आणि जे वाटण तयार केलं होतं आपण हिरवी मिरची, लसूण, जिऱ्याचं, तो ठेचा त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे. 2 चमचे पांढरे तीळ घालायचे, खूप छान चव लागते त्याने. आणि 1 चमचाभर इथं हळद घालून घ्यायची आणि 1 चमचा धना पावडर घालून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि अर्धा लिंबू आपल्याला इथं पिळून वापरायचं. अगदी खूप छान चटपटीत टेस्ट लागते त्या मेथीच्या मुटक्याची. तुम्ही ही रेसिपी आदल्या दिवशी जर करून ठेवली ना तर मुलांना तुम्ही डब्यालाही देऊ शकता सकाळी. आता मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी घालून घेतलं आहे आणि त्यातच ते आपल्याला पीठ मळून घ्यायचे. खूप पीठ मळताना आपल्याला खूप घट्टही करायचं नाही आणि पातळही करायचं नाही. जरा मिडियम साईजचं पीठ आपल्याला मळून घ्यायचे. एकदम पाणी घालायची घाई करू नका. जसं जसं पाणी लागेल तसं त्यात तुम्ही ते पाणी घाला. त्यामध्ये मी बेसन पीठ घालायचं राहून गेलं होतं माझं, तर इथं मी 2 चमचे बेसन पीठ घेतलं आहे. म्हणजे 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी बाजरीचं पीठ आणि 2 चमचे इथं बेसन पीठ घेतलं आहे. हवं असल्यास तुम्ही बाजरीचं पीठ आणि बेसन पिठामध्ये ही मुटके करू शकतात, पण मी ज्वारीचं पीठ पण त्यामध्ये घातलं आहे. खूप छान चव लागते त्याची म्हणून मी ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे. आता पीठ आपल्याला मळून झाले. त्यात थोडंसं आपण त्याला तेल लावून घेऊयात आणि तेलाचेच हात लावून आपल्याला हातावर त्याचे मुटके तयार करून घ्यायचे. तुम्ही गोल आकारामध्येही बनवू शकतात किंवा असे लांबसडक जे मुटके असतात तशा पद्धतीनेही करू शकतात, किंवा जसं आपण मेथीची वडी करतो ना तशा पद्धतीनेही तुम्ही करू शकतात. पण गुजरातीमध्ये याला मेथीच्या मुठ्या पण म्हटल्या जातो, पण आपल्याकडे मेथीचे मुटके म्हटले जातात. तर आपल्याला छोट्या छोट्या साईजचे हे मुटके तयार करून घ्यायचे आहेत. खूप जास्त मोठेही करू नका आणि छोटेही करू नका, मिडियम साईजचे करा तुम्ही. अगदी खूप चविष्ट आणि पौष्टिक रेसिपी आहे. हिवाळ्यामध्ये नक्कीच बनवा आणि मुलांना द्या. तुम्ही सकाळची जर मुलांची शाळा असेल ना, तुम्ही रात्रीच ही तयारी करू शकतात आणि सकाळी उठल्यावर फक्त तुम्ही फ्राय करू शकतात. तुम्ही फ्राय करूनही खाऊ शकतात किंवा तळूनही देऊ शकतात मुलांना. इथं मी गोल आकारामध्ये पण केले आहेत आणि लांब सडक असे मुटके पण तयार करून घेतले आहेत. आता आपल्याला त्याला स्टीम करून घ्यायची. इथं मी स्टीमरचं भांडं घेतलं आहे नवीन, त्यामध्येच हे स्टीम करणार आहे. इथे जवळपास त्यामध्ये म्हणजे 5 प्लेटी आहे. म्हणजे आपण त्यात इडली, ढोकळा किंवा आळू वगैरे वडी जसं करायचं असेल तर मी याच्यामध्ये स्टीममध्ये करू शकतो. अगदीच झटपट होते. इथं आपल्याला खाली पाणी घालायचं आहे 1-1.5 ग्लास आणि एक चाळण आहे माझ्याकडे, म्हणजे त्यात ठेवायची प्लेट, त्यावर हे मुटके आपल्याला ठेवून द्यायचे. 5 ते 6 मिनटासाठी आपल्याला खोलूनसुद्धा बघायचं नाही. आता 2 प्लेटी घ्यायचे आहेत. एका प्लेटमध्ये मी छोटे छोटे बॉल्स तयार केले होते ते घालायचे आणि दुसऱ्या प्लेटमध्ये मुटके घालायचे. 10 मिनटं फक्त आपल्याला स्टीम होऊ द्यायचे. तर बघू शकता मस्त 10 मिनटानंतर अगदी छान स्टीम झालेले आहेत. पूर्ण गार होऊ द्यायचे आपल्याला, नंतरच त्याला काढून घ्यायचे आहेत. अगदी छान फुलले पण आहेत आणि चांगले कच्चे पण राहिले नाही आतमध्ये, खूप चांगले असे स्टीम झाले आहेत. आता तुम्ही त्याला डायरेक्ट अशी फ्रायही करू शकतात किंवा तुम्हाला जर तळायचे असेल तर तुम्ही तळूनही खाऊ शकतात. आता यातले फक्त मी अर्धेच तळणार आहे आणि अर्धे उद्या दिवशी तळणार, म्हणजे ही रात्रीच रेसिपी करत आहे मी. इथं कडकडीत तेल तापून घ्यायचं आहे. तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं. नंतर मिडियम गॅस करून आपल्याला हे मुटके तळून घ्यायचे आहेत. म्हणजे तुम्ही जर मोठा गॅस केला ना ते आतमधून ते ब्राऊन होतील, पण बाहेरून तर ते ब्राऊन होतील पण आतमध्ये ते कच्चे राहतील. म्हणून आपल्याला मिडियम गॅसवरतीच हे तळून घ्यायचे. अगदी खुसखुशीत रंग येईपर्यंत आणि ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे, की ते आतपर्यंत तळले गेले पाहिजेत. अशा पद्धतीनं आपल्याला हे मुटके पण तळून घ्यायचे आहेत. आता एक प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. आता त्याच तेलामध्ये आपण जे गोल बॉल्स तयार केले होते ना, म्हणजे मेथीचेच, ते सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे. तुम्हाला मी दोन्ही पद्धत दाखवली, म्हणजे तुम्ही या पद्धतीनेही करू शकतात आणि लांब सडक मुटके मी जसे केले ना तशा पद्धतीनेही तुम्ही बनवू शकतात. हे यासोबत तुम्ही चटणी खाऊ शकतात किंवा टोमॅटो सॉससोबत जरी खाल्ले तरी पण चांगलं लागतं. हे असे जरी मुलांना खायला दिलं ना खूप चविष्ट आणि पौष्टिकसुद्धा आहे.
तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते. अगदी खुसखुशीत आपले मेथीचे मुटके इथं तयार झाले. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि फेसबुकवर जर असेल नक्कीच पेज फॉलो करा. चला तर भेटूया पुढच्या रविवारी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद सगळ्यांना.